श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना आला की वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता वाटत असते आणि आपल्या घरातही खूप चांगले वातावरण निर्माण होतात. आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये वेगवेगळ्या सेवा करत असतो, पारायण करत असतो. आपल्याकडनं जे शक्य होतात आपण ते करत असतो. तर दुसरा गुरुवार आलेला आहे 4 डिसेंबरला आणि याच दिवशी आलेली आहे दत्त जयंती ही. आणि दत्त जयंतीला मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा आहे. तर हा दिवस देवकृपा आणि आपल्या सेवा करण्यासाठी खूपच योगायोग सुंदर दिवस आलेला आहे. तर या दिवशी ज्या आपल्याकडनं शक्य होतं सेवा त्या नक्की करा. या सुद्धा असल्याने पूजेची मांडणी नक्की करा आणि मार्गशीर्ष गुरुवारला तुळशीला विशेष मान द्या. देवघरात तुळशीचे पानं ठेवून दत्तांना अर्पण केला की घरात अडथळे हलके होतात आणि वातावरण खूप सुंदर होतात. तुळशीसमोर लावलेला दिवा घरातील वाईट शक्ती दूर करतो आणि तुळशी आणि गुरुवारचं याचं नातं खूप पवित्र आहे. तुळशीचं एक पान जरी आपण दत्तासमोर ठेवलं तरी त्यातून येणारी ऊर्जा घरात शांतता आणते. आपले पारायण संपले असेल तर या दिवशी पारायणची समाप्ती सुद्धा करायची आहे. या दिवशी सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे नामस्मरण. दत्तांना मोठे यज्ञ, मोठ्या पूजा किंवा मोठी सजावट नको. साधं मन, साधं प्रेम, साधं नामस्मरण इतकंच पुरेसे असतात. ओम दत्तात्रेय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जरी आपण मनाने म्हटला तरी आपल्या मनावरचा ताण कमी होतो, नकारात्मकता विचार दूर जातात आणि शरीरात एक वेगळे वातावरण निर्माण होतो. आपल्याला समाधान मिळतो. या दिवशी दत्त जयंती असल्याने घरात दिवा लावणं खूप शुभ असतो. तुपाचा दिवा नक्की लावा. मातीच्या दिव्यात तूप टाकून देवघरात ठेवलं की घरात प्रकाशाची दिशा स्थिर होते. संध्याकाळी तांब्याच्या ताटात पाणी भरून त्यात तिळाचा दिवा लावला की त्यातून पाप, अडथळे आणि नशीब बदल होतो. यावर शांती मिळते आणि असे तीळ दीपदान हा आजच्या दिवसाचा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. दत्त जयंती म्हणजे दयाळू दत्तांचा अवतार दिवस. या दिवशी एखादे चांगले काम जरी केले तरी त्याचे फळ सामान्य दिवसापेक्षा अनेक पटीनं जास्त होतं. म्हणून या दिवशी घरातील जेवणातून थोडंसं अन्न बाजूला ठेवून गायीसाठी काढा, कुत्र्यासाठी काढा. कारण गाय हे दत्त स्वरूपच आहे आणि कुत्रा सुद्धा दत्तांना खूप प्रिय आहे. दत्तांचा संदेशच असा आहे की तुला जितकं आहे त्यातून थोडंसं दुसऱ्यावर प्रेमाने खर्च कर. हे दिलं की घरात अन्नाची आणि पैशाची तंगी कधीही राहत नाही. या दिवशी गुरुचरित्राचं एखादं छोटंसं पारायण केलं तरी अपार पुण्य मिळतं. 14वा आणि 15वा अध्याय नक्की वाचा. 44वा अध्याय किंवा दत्तबावनी काहीही साध्या मनाने वाचलं तरी घरात शांत ऊर्जा येते. पारायण म्हणजे देवाशी संवाद साधणं. त्यातून आपण देवाला जवळ घेतो आणि देव आपल्याला आधार देतो. रात्री आरती करून हात जोडून 2 मिनिट शांत बसा किंवा या दिवशी सकाळी सुद्धा आपण पारायण केले, स्वामींचा जप केला, श्रीपाद वल्लभांचा जप केला तरी ते स्वामीपर्यंत नक्कीच पोचतो. कितीही दुःख असो, कितीही अडचणी असो, दत्तासमोर शांतपणे बोलावं. माझं घर सुखी कर, माझ्या कुटुंबाला आरोग्य दे, माझा रस्ता सोपा कर. इतकं साधं बोललं तरी ते ऐकतात. या दिवशी वाद, चिडचिड, राग, कठोर वागणूक हे सर्व टाळायचं. या दिवशी जितकं मन शांत ठेवाल तितका अधिक आशीर्वाद मिळते. घरात समाधान, आरोग्य आणि लक्ष्मीची स्थिरता राहते. तर या दिवशी लक्ष्मीचा दुसरा गुरुवार सुद्धा करा. स्वामींची सेवा करा, दत्त महाराजांची सेवा करा. स्वामींचीच म्हणजे दत्त महाराजांची सेवा होते. आपल्या कुलदेवतेची सेवा करा, कुलदेवतेचे दर्शन घ्या. पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण चुकवू नका. सत्यनारायणची कथा वाचा आणि महालक्ष्मीची सुद्धा पूजा करा. मनोभावे आपला दुसरा गुरुवार या दिवशी करा. योगायोग खूप चांगला योग आलेला आहे, म्हणून कोणत्याही चुका करू नका आणि या दिवशी सर्व सेवा करा. शक्य असल्यास श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा. आपल्या कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमार्चन करा. महालक्ष्मीची पूजा मनोभावे करा आणि हे सर्व जरी शक्य नाही झाले तरी एकदा 108 वेळा
एक माळ स्वामींचा जप करा आणि खिरीचा प्रसाद महालक्ष्मी समोर ठेवा. श्रीकृष्णांसमोर या दिवशी दुधाचा प्रसाद ठेवल्यास एक त्याचा वेगळाच लाभ मिळतो. म्हणून जेवढे होणार तेवढी साधी सेवा या दिवशी करा आणि श्रीपाद वल्लभांचा आशीर्वाद घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपण दिवसभर नामस्मरण करू शकतो. आणि एका बैठकीमध्ये जर पूर्णपणे आपले पारायण झाले तर नक्कीच खूप चांगले होणार. खूप सोन्यासारखा दिवस आलेला आहे, तर या दिवशी सेवा चुकवू नका. झालेली माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 4 डिसेंबर हा दिवस म्हणजे देवांनी दिलेला खास भेट आहे. मार्गशीर्षचा गुरुवार घरी लक्ष्मी आणते आणि दत्त जयंती घरात शांती रक्षण आणते आणि या दोन शक्ती एकत्र आल्यावर घरात नशीब उजळतात. म्हणून हा दिवस चुकवू नका.